तालुक्यामध्ये वैयक्तिक खेळाच्या ॲथलेटिक खेळाची प्रॅक्टिस ही आणि मार्गदर्शनाची फार दुरावस्था झालेली आहे. शाळा कॉलेजेस इथं मोठ्या प्रमाणात आहेत, परंतु शाळेतील आणि कॉलेजेसमधल्या खेळाडूंना सुद्धा त्यांच्या शाळा कॉलेजमध्ये मैदान नाही आहे. शिवाय स्टेडियम हे असं एक मैदान आहे की जे फक्त ॲथलेटिक्ससाठीच आहे, परंतु दुर्दैवाने आता भरत पाटील साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे त्यातनं ॲथलेटिक्स दुर्लक्षित केलेलं आहे. सध्याची परिस्थिती इतकी अवघड आहे की इथल्या सर्व कोचेसना जर विचारलं तर त्यांचे खेळाडू विद्यार्थी जे घडवायचं काम चाललेलं आहे ते अक्षरशः त्यांना ते गल्लीबोळात काम करावं लागतं. स्टेडियमवर जायला परवानगी नाही आहे, तिथं कोणी बोलू देत नाही. आणि सुदैवानं कराडचे नगराध्यक्ष सन्माननीय राजेंद्रसिंह यादव आणि त्यांचे सर्व सहकारी, विशेषतः त्याच्यामध्ये आज इथं उपस्थित असलेले लिबे साहेब, या सर्वांनी ही गोष्ट मनावर घेतलेली, भरत पाटील आणि या सर्व मंडळींनी, की ते स्टेडियम येत्या 1 महिन्याच्या आत काही प्रमाणात आम्हाला प्रॅक्टिससाठी उपलब्ध झालं पाहिजे. मलकापूर नगर परिषद असेल, कराड नगरपालिका असेल, यांनी आपल्या परिसरातील खेळाडूंच्यासाठी किमान खुलं मैदान तरी उपस्थित करून द्यावं. त्याशिवाय आमचे खेळाडू येत्या शैक्षणिक वर्षामध्ये राज्याच्या किंवा राष्ट्रीय पातळीवर जाऊ शकणार नाहीत. त्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत असं मी आपल्या माध्यमातून सुचवतो. धन्यवाद. सातारा जिल्हा ॲमेच्युअर ॲथलेटिक असोसिएशन व कराड तालुका ॲथलेटिक्स ॲमेच्युअर असोसिएशन याच्या माध्यमातून आज सहविचारची सभा झाली. त्या सहविचार सभेमध्ये कराड तालुक्यामध्ये जो प्रामुख्याने स्टेडियमवरती जे डेव्हलपमेंट चालू आहे, विशेषतः त्याच्यामध्ये कराडमध्ये ॲथलेटिक्ससाठी प्रायोरिटी देऊन त्याच्यामध्ये 400 मीटरचा ट्रॅक व्हावा व त्याचबरोबर 100 मीटरचा एक सिंथेटिक ट्रॅक व्हावा असं आज प्रामुख्याने आमच्या बैठकीमध्ये ठरलं. सातारा जिल्हा आणि कराड तालुक्याचा विचार केला तर अतिशय प्रभावी खेळाडू निर्माण करणारा हा जिल्हा आहे. ॲथलेटिक्समध्ये तर ललिता बाबरसारखे ऑलिम्पिक आपण या जिल्ह्यानं दिलेले आहेत. आणि असं असताना कराडमध्ये ह्या पद्धतीचं एक मोठं स्टेडियम होत असताना त्या स्टेडियमवरती ॲथलेटिक्समध्ये दुर्दैवानं दुर्लक्षित केलं आहे. हे दुर्लक्षित झालेलं ॲथलेटिक्सचं जे ट्रॅक आहे तो झाला पाहिजे. आणि विशेषतः जोपर्यंत ॲथलीट होत नाही तोपर्यंत तो कुठलाच खेळाडू होऊ शकत नाही. ॲथलेटिक्स हे सर्व खेळाडूची जननी आहे. त्याच्यामुळे ॲथलेटिक्समध्ये आम्ही प्रायोरिटीनं भर देऊन आजच्या ह्या सभेमध्ये एक विषय महत्त्वाचा मांडलेला आहे की तो कराड तालुक्यामध्ये होऊ घातलेलं स्टेडियम आहे. त्या होऊ घातलेल्या स्टेडियममध्ये एक ॲथलेटिक्ससाठी रिझर्व्ह जागा असावी आणि ती करण्यासाठी आम्ही सर्व माननीय नगराध्यक्ष, माननीय अतुलबाबा भोसले, तालुक्याचे आमदार, या सर्वांना आमचं एक शिष्टमंडळ भेटवून याच्यामध्ये तरतूद करावी लावणार आहोत. आणि तरतुदीसाठी आवश्यक लागणारं फंडिंग सुद्धा करण्यासंदर्भातची आमची सर्वांची तयारी आहे. परंतु ॲथलेटिक्ससाठी ही रिझर्व्ह जागा राहिली पाहिजे ही आमची प्रामुख्याने मागणी आहे आणि ती आम्ही मिळवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद. काय करायचं?